नमस्कार मित्रांनो, मी सुशांत राम. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण टेक्नॉलॉजी मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करतो. आज आपण रॅन्समवेअरबद्दल इन डेप्थ आणि ॲब्सोल्युटली क्लिअर एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. अगदी असा की कुणालाही कन्फ्युजन राहणार नाही. ॲट द एंड आपण एक सेफ इन्क्रिप्शन डेमो पण बघणार आहोत, जो मी स्वतःच्या लिनक्स सिस्टमवर तुम्हाला करून दाखवेल. हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. सुरुवात करूया बेसिकपासून. रॅन्समवेअर म्हणजे एक असा मलिशियस सॉफ्टवेअर जो तुमच्या सिस्टममधल्या फाईल्सला इन्क्रिप्ट करतो, मग पैसे मागतो. सिंपल शब्दात तुमचा डेटा लॉक केला जातो आणि अटॅकर्स म्हणतात की पैसे द्या तरच की देईल. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे इन्क्रिप्शन इज नॉट बॅड, इन्क्रिप्शन इज फॉर सिक्युरिटी पर्पज. रॅन्समवेअर म्हणजे इन्क्रिप्शनचा चुकीचा वापर. हा फरक लक्षात ठेवा. चला पाहूया की रॅन्समवेअर कशा प्रकारे वर्क करते स्टेप बाय स्टेप. फर्स्ट फेज इनिशियल एक्सेस. विक्टिम एक फेक लिंक उघडतो, फिशिंग ईमेल वर क्लिक करतो किंवा क्रॅक्ड सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो. फेज नंबर 2 एक्झिक्युशन. मालवेअर क्वाइटली रन होत बॅकग्राऊंडमध्ये. फेज नंबर 3 डिस्कवरी फेज. ते बघतं की तुमच्या ड्राईव्हमध्ये किंवा तुमच्या फोल्डर्समध्ये कोणत्या फाईल्स आहेत, त्यांना त्याच्या लिस्टमध्ये ॲड करून घेतो, त्यांना इन्क्रिप्ट करण्यासाठी. फोर्थ फेज की जनरेशन. इन्क्रिप्शन की तयार केला जातो जो अटॅकरकडे असतो. फिफ्थ फेज इन्क्रिप्शन. इम्पॉर्टंट फाईल्स अनरीडेबल केल्या जातात. सिक्स्थ फेज रॅन्सम नोट. विक्टिमला मेसेज येतो की पे टू गेट बॅक युअर डेटा. हे स्टेप समजले तर रॅन्समवेअर कसं काम करते ते क्रिस्टल क्लिअर होतं. तर एकदा बघून घेऊया की रॅन्समवेअरच्या टाईप्स किती आहे. फर्स्ट टाईप क्रिप्टो रॅन्समवेअर. हा तुमच्या सिस्टममधल्या फाईलला इन्क्रिप्ट करतो, जस्ट लाईक वानाक्राय. सेकंड टाईप लॉकर रॅन्समवेअर. डिव्हाइस लॉक करतो पण फाईल्स इन्क्रिप्ट नाही करत, जस्ट लाईक अँड्रॉइड लॉकर्स. थर्ड रॅन्सबल टॉर्शन रॅन्समवेअर. फाईल्सला इन्क्रिप्ट करतात आणि डेटा लीक करण्याची धमकी देतात. स्केअरवेअर. फेक अँटीव्हायरस पॉपअप्स, पॅनिक क्रिएट करतो. फिफ्थ इज रॅन्समवेअर ॲज अ सर्व्हिस. अटॅकर रेडीमेड रॅन्समवेअर विकतात किंवा रेंटवर देतात. हे टाईप सांगण्याचा पर्पज एकच आहे, अटॅकर कशा प्रकारे विक्टिमला ट्रॅप करतात ते समजणं. वाय रॅन्समवेअर इज डेंजरस. जस्ट बिकॉज कंपन्यांचे क्रिटिकल फाईल्स इन्क्रिप्ट होतात, हॉस्पिटल्स, स्कूल्स, बँक्स सर्व प्रभावित होतात. डेटा लीक होण्याची भीती असते यामध्ये. बिझनेसेस बंद पडू शकतात. बॅकअप नसल्यास खूप मोठा नुकसान होतो कंपन्यांचा. आज रॅन्सम हा सायबर वर्ल्डमधला नंबर 1 थ्रेट आहे. आता इन्क्रिप्शन समजून घेऊया. इन्क्रिप्शन म्हणजे इन्फॉर्मेशनला अनरीडेबल बनवणं. ज्याच्याकडे की असते तोच त्या डेटाला नॉर्मल फॉर्ममध्ये आणू शकेल. एक अनॉलॉजी सांगतो. तुमचा डेटा म्हणजे तुमचं सुटकेस असेल. इन्क्रिप्शन म्हणजे सुटकेसला लावलेला स्ट्रॉंग लॉक. की नसल्यास सुटकेस उघडणार नाही. रॅन्समवेअर हेच टेक्नॉलॉजी आहे, पण इलिगल वेमध्ये. आजच्या डेमोसाठी आपण यूज करतोय cryptography.fernet. फर्नेट म्हणजे एक सेफ ऑथेंटिकेटेड इन्क्रिप्शन सिस्टम. एज्युकेशनल डेमोसाठी परफेक्ट, कारण सेम की फॉर इन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन. फाईल्स टेम्पर झाल्यास डिटेक्ट होतं. लायब्ररीज डिफॉल्ट सेफ आहेत. बिगनरसाठी समजणं इझी आहे. सो रिमेंबर, डेमोमध्ये आपण फर्नेटचा योग्य वापर करत आहोत, रिअल अटॅक्स नाही. ठीक आहे, आता आपण आपला व्हायरस क्रिएट करतोय. त्यासाठी मी माझं लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम यूज करतोय. तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की हे टेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. सगळ्यात अगोदर तर मी काहीतरी फाईल्स इथे क्रिएट केलेलं आहे. first.txt, second.txt आणि third.txt. या फाईलच्या आतमध्ये मी काहीतरी कंटेंट ऑलरेडी टाकलेलं आहे, जे आपण इन्क्रिप्ट करणार आहोत. माझं virus.py हे फाईल असणार आहे, ज्याच्यामध्ये मी माझं व्हायरसचा कोड इथे लिहिणार आहोत. सो विम टेक्स्ट एडिटर मी यूज करतो इथे लिनक्समध्ये. सगळ्यात अगोदर तर मला ऑपरेटिंग सिस्टम जे फाईल आहे किंवा जे पॅकेज आहे ते मला इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट OS. देन मला एक पॅकेज यूज करायचं आहे. तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की मला पॅकेज यूज करायचं आहे. त्याचं नाव आहे cryptography.fernet. सो मी ते इम्पोर्ट केलं इथे. सगळ्यात अगोदर तर मला काय, मी कमेंट्स लिहितोय तुम्हाला समजून येण्यासाठी. आपण कशा प्रकारचं अल्गोरिदम ते फॉलो करतोय. फर्स्ट स्टेप काय आहे की मला माझे जे फाईल्स आहेत त्यांना स्टोअर करायचं आहे आणि त्या फाईलला मला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं आहे. सो मी काय करतोय, फाईल्स नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट करतोय. त्याच्या आतमध्ये मी माझे सगळे फाईल्स इथे स्टोअर करणार. नेक्स्ट स्टेप, ॲड फाईल्स टू द माय व्हेरिएबल्स. जे मी व्हेरिएबल इथे ऑलरेडी क्रिएट करले आहे फाईल्स नावाचं. त्याच्या आतमध्ये मी माझे सगळे फाईल्स मी टाकणार. त्याच्यासाठी मी फॉर लूप यूज करतोय. फॉर फाईल्स इन os.list.directory. यातनी काय होणार की माझे जे करंट डायरेक्टरीमधले फाईल्स आहे ते मला भेटणार. ठीक आहे, तो भेटल्यानंतर मी काय करतोय, फॉर लूप करून त्या सगळ्या फाईलला माझ्या फाईल्सच्या आतमध्ये अपेंड करतोय. ठीक आहे, ओके. एकदा बघून घेऊया आपलं ते वर्क होतंय की नाही. सो मी पायथन virus.py रन केलं. तर माझ्याकडे आउटपुट आलंय virus. सगळं माझ्या लिस्टमध्ये आले ऑलरेडी. ठीक आहे. सो आतापर्यंत आपलं काम वर्क झालंय. म्हणजे आपण फाईल्स व्हेरिएबल क्रिएट केले, त्याच्या आतमध्ये माझे फाईल्स जे करंट डायरेक्टरीमधले फाईल्स आहेत ते तिथे अपेंड पण झाले. सो आता आपली नेक्स्ट स्टेप काय आहे, आपली नेक्स्ट स्टेप आहे की आपण ते
जे आपलं व्हेरिएबल आहे म्हणजे आपली जी की आहे त्याला आपण एका फाईलमध्ये स्टोअर करतोय. त्या कीचा यूज करून आपण डेटा इन्क्रिप्ट करणार आहोत. सो मी की नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट केलेलं आहे आणि ते क्रिएट करण्यासाठी फॉरनेट डॉट जनरेट की नावाचं एक फंक्शन आहे. ते फंक्शन काय करते, की जनरेट करते. ठीक आहे, की जनरेट केल्यानंतर मला ती फाईल म्हणजे माझ्या एका फाईलमध्ये त्याला स्टोअर करावं लागेल. सो ते स्टोअर करण्यासाठी मी काय करतोय, विथ ओपन की डॉट टी एक्स टी आणि माझं मोड कोणतं आहे म्हणजे रीड मोड, राईट मोड आणि मी आता यूज करतोय राईट बायनरी मोड. म्हणजे मी की डॉट टी एक्स टी त्याला माझ्या फाईलमध्ये की डॉट टी एक्स टीच्या आतमध्ये स्टोअर करतोय. सो त्याच्यासाठी एफ डॉट राईट, त्याच्यानंतर माझी की. आता एवढं झालं तर बघा आता एकदा मी बघतो की ती माझी फाईल स्टोअर होते का, म्हणजे ती की डॉट टी एक्स टी माझ्या करंट डायरेक्टरीमध्ये स्टोअर होते की नाही एकदा बघू. ते पायथन त्याच्यानंतर वायस डॉट पी वाय रन केलं तर तुम्ही इथे बघू शकता की माझ्या सगळ्या फाईल्स करंट डायरेक्टरीच्या इथे दिसतंय मला आणि की डॉट टी एक्स टी पण इथे तयार झालेली आहे. त्याच्यामधलं कंटेंट तुम्ही बघू शकता इथे VF0TZRX समथिंग हा माझा रँडम टेक्स्ट आहे. सो देन आता मला काय करायचं आहे, माझ्या व्हायरस डॉट पी वाय आहे त्याच्या आतमध्ये जाऊन मला आणखी नेक्स्ट फर्दर स्टेप आहे ती म्हणजे मला करंट फाईल्स ज्या आहेत ना त्याला ओपन करावं लागेल आणि त्याला इन्क्रिप्ट करावं लागेल. सो ओपन फाईल्स अँड फ्रॉम द करंट डायरेक्टरी म्हणजे जे माझं फाईल्स नावाचं व्हेरिएबल आहे ऑलरेडी मी क्रिएट केलेलं आहे त्याच्या आतमध्ये जा. त्याच्या आतमध्ये जाऊन फाईलला रीड कर आणि त्याच्यातला डेटा इन्क्रिप्ट कर युझिंग अवर की, म्हणजे आपण वरती इथे की यूज केलेली आहे. ठीक आहे, एकदा मी डिलीट करून टाकतो हे फाईल्स नावाचं जे व्हेरिएबल आपण प्रिंट करत होते. सो आतापर्यंत आपण इथपर्यंत पोहोचले. ठीक आहे, आता मी एक लूप लावतोय फॉर लूप. ठीक आहे, फॉर लूपच्या आतमध्ये मी काय करतोय, सगळ्या फाईल्स माझ्या रीड करतोय. फॉर फाईल्स इन माझ्या फाईल्स म्हणजे जे माझी फाईल्स नावाचं व्हेरिएबल आहे त्याच्या आतमध्ये जातोय आणि चेक करतोय इफ जर ती फाईल इज इक्वल टू व्हायरस डॉट पी वाय म्हणजे माझ्या व्हायरस डॉट पी वायला मला इन्क्रिप्ट करायचं नाही आहे. ओके, ऑर फाईल इज इक्वल टू अँटीव्हायरस डॉट पी वाय. ठीक आहे, हे माझं सेकंड फाईल. ऑर फाईल इक्वल टू की डॉट टी एक्स टी. ठीक आहे, ओके, मला या 3 फाईल्सला इन्क्रिप्ट करायचं नाही आहे जस्ट बिकॉज कारण की हे माझ्या फाईल्स आहे जे माझं ॲक्च्युअल काम करणार आहे. जर मी या फाईलला जर इन्क्रिप्ट केलं तर माझं वर्क नाही करणार किंवा त्या पण फाईल इन्क्रिप्ट झाल्या तर ते व्हायरस पण रन नाही होणार. ठीक आहे, सो मी त्याच्यामुळे या फाईलला इन्क्रिप्ट करणार नाही आहे. आता मी काय करतोय, रीड फाईल्स टू गेट डेटा. ठीक आहे, तर मी काय करतो विथ ओपन देन मला फाईलला ओपन करावं लागेल जे मी इथं ओपन केलेलं आहे. फॉर फाईल इन फाईल्स जे फाईल आहे ना ते मी ओपन करतो आहे रीड बायनरी मोडमध्ये ॲज एफ. त्याच्यानंतर मी काय करतो आहे, एक व्हेरिएबल क्रिएट करतो डेटा नावाचा व्हेरिएबल. त्या डेटामध्ये काय असणार, जो फाईलमधलं कंटेंट आहे तोच मी इथे रीड करतो आहे आणि त्या डेटा नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो आहे. ठीक आहे, माझं इथपर्यंत काम झालं जिथे मी काय केलं, माझं फाईल ओपन केलं, माझ्या फाईलमध्ये तो डेटा स्टोअर फाईलमधला डेटा मी माझ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. आता मला काय करायचं आहे, मला तो डेटा इन्क्रिप्ट करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी मी इन्क्रिप्ट डेटा नावाचं एक व्हेरिएबल यूज करतो. तुम्ही त्या व्हेरिएबलचं नाव काही पण देऊ शकता. इथे मी इन्क्रिप्ट डेटा नावाचं व्हेरिएबलचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर इन्क्रिप्शन करण्यासाठी मी फॉरनेट की डॉट इन्क्रिप्ट डेटा नावाचं फंक्शन यूज केलं आहे जेणेकरून माझा तो डेटा इन्क्रिप्ट झालेला आहे आणि तो इन्क्रिप्ट डेटा नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालेला आहे. आतापर्यंत आपली फाईलमधून डेटा रीड करणं झालं, त्याच्यानंतर त्याला इन्क्रिप्ट करणं झालं, बट तो डेटा परत त्या फाईलमध्ये राईट करावा लागेल जस्ट बिकॉज आपल्याकडे तो व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेला आहे. तो ॲक्च्युली आपल्या फाईलमध्ये नाही आहे आता. ठीक आहे, तर मी काय करतो, परत त्या फाईलला ओपन केलं आहे ज्या फाईलमध्ये आपण डेटा रीड केला आहे त्या फाईलला परत रीड करतोय. रीड केल्यानंतर मला त्या फाईलमध्ये डेटा राईट करायचा आहे. सो कोणता डेटा राईट करतोय आपण, तो जो डेटा आपण इन्क्रिप्ट केलेला आहे. ठीक आहे, एफ डॉट राईट इन्क्रिप्ट डेटा म्हणजे इन्क्रिप्ट डेटा जो आहे आपला डेटा तो त्यामध्ये राईट केला आहे. आणि आता आपण त्या फाईलला एकदा रन करून बघूया. म्हणजे रन करण्याऐवजी अगोदर मला त्याची एक कॉपी बनवतोय म्हणजे अँटीव्हायरस पण सेम तशा प्रकारे वर्क करतो. व्हायरस डॉट पी वाय जशा प्रकारे आहे सेम तशा प्रकारे अँटीव्हायरस पण आहे. सो मला थोडंसं कोडमध्ये चेंज करावं लागेल. सो इनपुट आपल्या ऑलरेडी तशाच असणार आहे, आपल्याला फाईल्स पण तशाच हव्या असत्या. त्याच्यानंतर जनरेट की जी दिसते आपल्याला की जनरेशनची गरज नाही आहे कारण की आपण ऑलरेडी तो रीड करतोय कशामधून, आपली की डॉट टी एक्स टी आहे ना त्यामध्ये आपण डेटा रीड करतोय. सो विथ ओपन की डॉट टी एक्स टी. त्याच्यानंतर आपल्याला राईट मोड नाही पाहिजे, आपल्याला रीड मोड हवे ते.
इथे मी एकदा कमेंट चेंज करून टाकतो. रीड द की फ्रॉम फाईल अँड स्टोर इन व्हेरिएबल. स्टोर इन व्हेरिएबल. ठीक आहे, एवढं माझे कमेंट्स. तुम्ही कमेंट वाचल्यानंतर तुम्हाला समजून येईल की मी कशा प्रकारचं अल्गोरिदम इथे वापरतो. ठीक आहे. देन विथ ओपन की डॉट टी एक्स टी. त्याच्यानंतर मला तो राईट मोडमध्ये नाही, राईट रीड बायनरी मोडमध्ये हवं आहे. त्याच्यानंतर मी काय करतो, माझा जो मी ॲज एफ यूज केलं आहे त्याला की नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. ठीक आहे, म्हणजे की डॉट टी एक्स टीमधला कंटेंट मी की नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं आहे इथे. आता मला फॉर लूप पण हवं आहे, त्याच्यानंतर मला रीड पण करायचं आहे. पण इथे जर बघितलं तर तुम्ही, मला त्याला डिक्रिप्ट करावं लागेल. आता डिक्रिप्ट करण्यासाठी सेमच आहे, बट तुम्हाला ते डिक्रिप्ट ॲज अ डेटा करावं लागेल इथे. फॉरनेट की, त्याच्यानंतर डिक्रिप्ट डेटा, त्याच्यानंतर डिक्रिप्ट झालेल्या डेटाला आपल्याला परत त्यामध्ये राईट करावं लागेल. ठीक आहे, त्याच्यासाठी थोडंसं कोडमध्ये चेंज केलं आणि फाईलला सेव्ह केलं. सो आतापर्यंत आपलं काय झालं आहे, आपण व्हायरस डॉट पी वायला एकदा रन करून बघूया काय डेटा येते. आता माझं रन झालं, काही आउटपुट दिसत नाही आहे. बट फर्स्ट डॉट टी एक्स टीला आपण काय केलं तर अगोदर रन केलं तर त्याच्यामध्ये आय एम द फर्स्ट लिहून आलं होतं. बट आता जर बघितलं असेल तर पूर्ण रँडम कोड लिहिलेला आहे. तर हाच आपला इन्क्रिप्शन कोड आहे. म्हणजे आपण आय एम द फर्स्ट आहे ना, त्याला आपण काय केलं, पूर्ण रँडम डेटामध्ये चेंज केला. आता मी अँटीव्हायरस रन केलं, तर अँटीव्हायरस रन केल्याने काय झालं बघा, फर्स्ट डॉट टी एक्स टीमध्ये पूर्ण रँडम कोड होता. आता बघा फर्स्ट डॉट टी एक्स टीमध्ये काय कोड आहे, आय एम द फर्स्ट. सो हेच आपल्याला बघायचं की आपला जे डेटा आहे फर्स्ट डॉट टी एक्स टीमध्ये, त्याला आपण पूर्ण इन्क्रिप्ट केले आणि आता डिक्रिप्ट केले. आणि आता जर बघितलं तर हा माझा काय आहे, माझा की आहे. या कीचा यूज करून मी माझा डेटा इन्क्रिप्ट केलं, डिक्रिप्ट पण केलं. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस गाईज. तुम्हाला जर आवडलं असेल तर हा ट्युटोरियल, तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल अशा प्रकारचे आणखी व्हिडिओज आले पाहिजे, तर हे कंटेंट तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मला आपण मोटिवेट अशा प्रकारचे व्हिडिओज तयार करण्यासाठी. थँक्यू सो मच गाईज.